जे शेतकरी आहेत, त्यांचं पूर्ण डिपेंडन्सी जी आहे शेतीवर आहे, जनावरांवर आहे हां. आणि आता सध्या निसर्गाची अवस्था जी झालेली आहे, त्यामुळे पिकांचं नुकसान एवढं होतं. हां. शेतकरी अजून नुकसानमध्ये जातो. एखादं जनावर जरी दगावलं तरी खूप मोठं नुकसान होतं. हं. मग अशा केसेसमध्ये जर शेतकऱ्याने हीलिंग शिकलेलं आहे, तो आपल्या पिकाचं संरक्षण सुद्धा करू शकतो, उत्पन्न वाढवूही ओके. शकतो. सोबतच आपल्या दुभत्या जनावरांना निरोगी ठेवू शकतो. कारण छोट्या गावांमध्ये डॉक्टर्स नसतात बरोबर. आणि बऱ्याचदा उपचार मिळत नाहीत. त्यामुळे जनावर दगावतं. मग इथे जर त्यांनी हीलिंग वापरलं, त्यांना सुरक्षित ठेवता येतं. ओके. सर्व प्रकारे सुरक्षित ठेवता येतं. त्यांची दूध देण्याची कॅपॅसिटी सुद्धा वाढू शकते. त्यांचं ओह! आरोग्य उत्तम राहतं. समजा म्हणजे उदाहरण इथे सांगायला आवडेल हं, मला, म्हणजे माझेच स्टुडंट आहेत. हं. लेव्हल 1 करून गेले होते ते हां. आणि त्यांच्या घरी तुळस जी होती ती सुकली होती ओके. आणि हीलिंगचं कसं आहे, की तुम्हाला जेव्हा अटॅचमेंट मिळते, हं, तर तुम्हाला 21 दिवस स्वतःची हीलिंग करावी लागते आधी शुद्धीकरणासाठी म्हणून. हं, 21 दिवस ते गरजेचं आहे. हं. ती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या तुळशीच्या झाडाला हीलिंग दिलं हं. आणि त्यांना स्वतःला लक्षात आलं, की एकच हीलिंग दिल्यानंतर खूप फरक पडलाय. नवीन छोटे-छोटे त्याला फुटवे आले ओह! आणि 1-2 सेशनमध्येच ती तुळस पूर्ण बहरून आलेली आहे आणि खूप छान फुललेली आहे.